तर नमस्कार मित्रांनो, मी सम्राट पवार मारी डिस्प्ले प्रेमींचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळ सकाळ म्हटलं रोज तेच लूक बघून थोडं वैताग असेल किंवा थोडं पुढे येऊन काहीतरी वेगळं दाखवावं. वाजल्यात 9:50 51 आले आता जस्ट. आणि आज कालपेक्षा उशीर झाला आहे, रोजपेक्षा ठीक आहे, काय विषय नाही. कधी 11ला बी आलेले आपण, त्यामुळे 10ला आलो तर ठीक आहे. काय मला हसं यायला लागलं राव, लईच उशीर यायला लागले. पण ते थंडीमुळे व्हायला लागले. ॲक्च्युली थंडीमुळे उठवा नाही मला राव, उठतोय परत झोपतोय असं होतं. आणि आता असंच राहणार आहे, मला तर वाटतं असंच राहणार आहे. हिवाळ्यानंतर उन्हाळा येणार, उन्हाळ्यात एखाद्या वेळेस लवकर येईल, पण पावसाळा येणार, मग परत तसंच राहणार. एवढ्या पावसात कोण उठतंय बाबा, इकडं खड्डा तिकडं खड्डा, चला घरी. पण तरी माझ्या पावसाळ्यात काम करण्याची का तर एवढं भारी ऑर्डर पडतात ना मनासारखे, आणि पैसे बी चांगले भेटतात. त्यामुळं ड्रायव्हरला तेव्हाच मजा येते काम करायला जेव्हा पैसे चांगले भेटतात. साहजिक आहे, कुठल्याही कामात तसंच असतं. ज्याला पगार जास्त भेटतो तो पटपट झटपट पटापट काम करतो. आणि बघूया ठीक आहे काय होते काय नाही. आज एवढा उशीर आलं, उशीर नाही, रेग्युलर आपला टाईम आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या खेळायला आणि बघूया पहिलं ऑर्डर कधी पडते कधी नाही. चला, काल चांगला व्यवस्था झाला, आय होप कालसारखा हो. आणि कालसारखं बराच मला वाटतं MT यावं लागलं. एवढा MT यायची मला वाटतं काय गरज नाही आहे. जिथं जाईन तिथं ऑर्डर पडले पाहिजे, जिथं जाईल तिथं माझी हवा. चला मित्रांनो, लय वेळ झालं बाहेर थांबला, तर आत नाही थांबूया. तर बॅकग्राऊंड बघून घ्या पहिलं, आय होप दिसत असेल. लक्ष्मी हॉल, लक्ष्मी बँकेट हॉल इकडे आलेलो आहोत आपण आता. आणि ऑफिसची चौकात जाणार का 5 जण? नाही बुकिंग आहे माझं, भाडं आहे माझं. 2 मीटर लगेच जाऊन नाही भाडं थांबलंय की तिथं. तर लक्ष्मी बँकेट हॉल लग्न लागलं वाटतं आता जस्ट. मग लोकलही भेटतील आपल्याला, पण आपल्याकडे एक आता भाडं आहे ते तळ्यात मळ्यात आहे, त्यांचं डिसिजन चाललेलं आहे. आणि ते आपण आता हे लक्ष्मी बँकेट हॉल मला वाटतं आळंदीमध्ये येते, आळंदीमध्ये आलो आता. आणि इथं आपण 3 ऑर्डरमध्ये आलो आहे. वाजल्या 2:41 समजू शकता किती वेळ झाला आहे, किती वेळ नाही. आणि अँगल चुका लागला मला वाटतं. आत बसतो मी. प्रकाश तर कस्टमर आले वाटतं. टोटल आत्तापर्यंत 900 रुपये आलेत, जे की 3 ऑर्डरमध्येच झाल्यात. पहिली ओलाची होती 100 ऑर्डर, आणि 2 ऑर्डर मारत तिकडे आलो डायरेक्ट. चला कस्टमर आले परत पुणे. मला वाटतं आपण आळंदीला होतो तेव्हा टेक घेतला, त्यानंतर टेक घेतला नसेल. वाजल्यात 5:57 म्हणजे 6 वाजायला आलेत. आणि आपण आपल्या एरियात आलो आहोत. ऑर्डर मारत आपण आलो आहोत आता महेश सोसायटीच्या इथं. आत्ता आपण आहोत महेश सोसायटीला. आणि आत्तापर्यंत किती झाली तर टोटल 1740 काहीतरी झाले, 40-41 काय वॉटेवर WX मीटर अजून बी डाऊन देतो. आत्ता जस्ट एकाला सोडला, तर आळंदीला एकाला सोडला. तर ॲक्च्युली ती ओलाची ऑर्डर होती. किस्सा काय झाला सांगतो. पहिलं सुरू करते हे हां. तर सकाळी ओलाची ऑर्डर पडली, त्यानंतर उबरची एक पडली. ओलाची सकाळची 100ची काय होती, दुसरी उबरची होती 350ची. पहिली कुठं सोडली आठवण आहे, दुसरी कुठनं पिक केली आठवण आहे, कारण पहिली कुठं सोडली तेच आठवण आहे, तर दुसरी कसं आठवण आहे. 100ची असेल तर साधारणतः कुठली काय असेल काय फरक नाही पडत. टोटल 1700 कशी झाली ते सांगतो. पहिली 100 ओला, दुसरी 350, आणि तिसरी वडगाव शिरीमध्ये होतो DMartला. पण त्याच्या बॅक साईडला ऑर्डर पडली. तिथं असंच गोंधळ होतं नेहमी की DMartला असाल तर बॅक साईडचे बी ऑर्डर पडतात. पिक करताना दाखवतो की 100 किलोमीटर, पण जेव्हा ॲक्च्युली तुम्ही ऑर्डर ॲक्सेप्ट करताना लोकेशन लावतं तर 3 किलोमीटर फिरून जायला लागतं. आणि मग कस्टमरला मोठी ऑर्डर होती 20 किलोमीटरची. तर त्यांना म्हटलं दादा मी येतोय, तुम्ही थांबा. हो म्हणले. मी सांगितलं ना 5च मिनटात आलो म्हटलं, ट्रॅफिक नव्हतं तर 5 मिनटात 3 किलोमीटर कवर होतं. तर हो म्हटले, थांबले. म्हटलं भाऊनी एक 50 मीटर मला डोळ्याला दिसतोय तो माणूस इथे, आणि त्यांनी कॅन्सल केली. मग मी बी लई शहाणा बस म्हटलं भाऊ. बसला, मीटर डाऊन, चल म्हटलं कुठं जायचं आहे. तर म्हटलं लोकेशन टाकली की. म्हटलं तुम्ही कॅन्सल केले, म्हटलं आता काय करायचं मग. म्हटलं ठीक आहे चला म्हटलं, मला लोकेशन सांग म्हटलं. लोकेशन सांगितलं आळंदीचं. तिथं लक्ष्मी हॉलपाशी गेलं, तिथं
इथवर तुम्हाला कळलं काय नाही. आता त्यानंतर जसं की मी तुम्हाला म्हटलं त्या कस्टमरशी मला बोलणं आलं की दादा म्हटलं तुम्हाला परत काही काम आहे का, परत जायचं की तिकडं. हे आपलं असं विचारत असतो म्हटलं, कारण एवढा लांब आले रिटर्नला कुठनं भेटणार ना. मीटरने नेलं तर त्याला. आणि मग तो काय योगायोग म्हणायचं, तो म्हटला एक छोटंसं किट आहे, मला किट घ्यायचं आहे म्हणलं, रिटर्न जायचं म्हटलं. देवच पावलं म्हटलं बसा. तेवढा 2-3 कस्टमर आले, ते विचारलं तुम्हाला बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये लास्ट टेकमध्ये. तर मग त्यांना सांगितलं बाबा नाही कस्टमर आहे बाबा, स्टेशनचं कस्टमर आहे होतं. वडगाव शहरानं तिकडे गेलं आळंदीवरनं स्टेशनला. ॲक्च्युली त्यांना आळंदीला जायचंच नव्हतं. त्यांना रेल्वे मेट्रो स्टेशनच्या पाठीमागं बांधकामचं किट असतं, ते बांधकाम लोक असतात नाही का, कामगार असतात, ते कामगार होते. त्यांना किट घ्यायचं होतं कसलं तरी, जे की त्यांनाही माहीत नव्हतं कुठं आहे, मलाही माहीत नव्हतं. ते म्हणलं जे लोकेशन आहे तिथं जायचं. म्हटलं ठीक आहे, आपण कशाला विचारतो. तर मला किट घ्यायला जायचं. ठीक आहे म्हटलं. गेलो तिथं गेल्यावर कोणाला तरी फोन लावला, त्याने सांगितलं तू चुकीच्या ठिकाणी गेला आहे, तुला इकडे यायचं आहे. मग मला फोन लावून दिला त्यांनी, जे कस्टमर होते त्यांनी. आणि ते म्हणले बघा हे दादा काय म्हणते, त्यांना बी माहीत नाही म्हणले. हे म्हणला मेट्रो स्टेशनच्या पाठीमागच्या लेनमधनं जायचं म्हणला, तिकडं आहे म्हणला. मेट्रो स्टेशनच्या पाठीमागची लेन म्हणलं माहिती मला, नेतो म्हटलं. टाकलं परत मीटर. परत मला वाटतं तेच 20-1 किलोमीटर 350-400 रुपये झाले. आणि तिकडनं 5-10 मिनटं थांबले. ते पहिले कुठलं तरी एक हे होतं, तिथं नाही भेटलं त्यांना. त्यांच्याच शेजारच्या लेनमध्ये होतं ते, तिथं भेटलं. म्हणजे थोडं इकडं तिकडं झालं, पण शोधून काढलं बाबा मी त्यांना शोधून दिलं. आणि त्यांनी बी थोडीफार मदत केली त्यांच्यासाठी. आणि फायनली त्यांना ते भेटले किट नाही भेटलं ॲक्च्युली, त्यांचं रजिस्ट्रेशन केलं वाटतं, मग किट नंतर भेटणार असं काहीतरी होतं. काय त्यांचं काम होतं ऑफिशियली आपल्याला काय करायचं. मग तिकडनं ते मला म्हणले दादा मला परत तिकडंच जायचं आहे. सकाळी जिथनं पिक केलं तिथनं वडगाव शिरलं. मग ठीक आहे, वडगाव शिरलं. परत ड्रॉप केलं त्यांना. मीटर चालू होता. टोटल 550 रुपये झाले त्यांचे, जे की देवच पावलं म्हणलं. आज मीटरवर तुम्हाला नाही म्हणलं ना, आज 1100-1200 रुपये केलं मी मीटरवर. आणि मग त्यांना सोडलं, 550 घेतले त्यांच्याकडून. मग तिथनं लगेच मला एक ऑर्डर पडली मुंडव्याला, डीमार्टचीच. मुंडव्याला सोडलं. मुंडव्यातनं रेल्वे कॉलनीला गेलो बरं का. म्हणलं तिथनं एक भीती वाटते मला, ऑर्डर पडेल नाही पडेल, पण देवाची कृपा, नारळात पाणी. 3 ऑर्डर पडले, 3 ॲप्लिकेशनला. म्हटलं 3 उचलले. एक तर उबरची उचलली फिनिक्स मॉल म्हणते, फिनिलॉक्स चौक चिंचवड, 20 किलोमीटर 300 रुपये. जे की मी त्यांना मीटरवर येणार होतो, 350 झाले असते, 400वर गेलं असतं फार. पण ते काय फोनच पिक नाही केला त्यांनी, मग ते कॅन्सल. आणि माझं डोकं काय चालले काय माहिती. तेव्हा तिथं मला वाटतं 4-4:30 वाजले असेल. मी चिंचवडला जायला 4-4:30 वाजता. हे असं मी तुम्हाला माहिती कवा करतो, जेव्हा एक तर हप्ते जवळ येतो तेव्हा, नाहीतर मूड आला असेल तर. मग आज काय काम करतो आहे, आज मूड आला आहे, आज दुखत नाही आहे म्हणून काम करतो आहे. मला माहिती आहे संध्याकाळी घरी गेलो दुखणार थोड्या वेळाने. आता घरीच चाललो आहे. तर ती ऑर्डर कॅन्सल केली. दुसरी ऑर्डर रॅपिडची पडलेली, स्वारगेटला पडली. म्हटलं देवच पाडला. देवच पाडला म्हणतो, देवच पावला. मुंडव्यावरूनच तुम्हाला स्वारगेटला घराकडे ऑर्डर भेटत असेल तर तुम्ही का नाही घेणार. ती बी घेतली. अजून एक ऑर्डर पडली मुकुंदनगर, म्हणजे स्वारगेटचं थोडं पुढचं चौक तिकडचं. म्हटलं हे गेली तर ही गेली. दोन आहेत ऑर्डर. म्हटलं एका कस्टमरचं रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे होतं. रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे चाललो, तेवढंच एक मॅडम आल्या. म्हटलं बिबेवाडी. आता जस्ट त्यांना महेश सोसायटीला सोडले बिबेवाडीत. आणि जे 2 कस्टमर होते ओला आणि रॅपिड होते, त्यांना मी कॅन्सल मारलं. कारण त्यांना स्वारगेटनं सोडणार, तिथनं मी MT येणार कात्रजपर्यंत. तिथनं मला शिटं भरावं लागणार, वरडायला लागणार, जे की आपल्याला आवडत नाही, पण पैशासाठी करावं लागतं. मला लाज नाही आहे कामाची बरं का. मी आजपर्यंत लई कामं केलं, तुम्हाला सगळं सांगितलं आहे. ह्या कामाची लाज नाही आहे. मला ते ॲक्च्युली शिटाचा धंदा नाही आवडत. ज्यांना आवडतो, मी असं नाही वाईट धंदा आहे शिटाचा, चांगला धंदा आहे. ज्यांना आवडतं त्यांना आवडतो, ते करतात. पण मला हे पहिल्यापासून, मला जेव्हापासून रिक्षा घ्यायची तेव्हापासून डोक्यात हेच होतं की ओला उबर करायचं. प्रोफेशनल, एकच माणूस एकच बॅग, प्रोफेशनल काम, हे असं मला काम आवडतं. तर समजू शकता माझी कामाची लेवल पद्धत काय. पण ते कधी कधी काय होतं, आउटसाईडला असो किंवा आता प्रत्येक वेळेस स्वारगेटला आल्यावर आपल्या घराकडचीच ऑर्डर पडणार असतं नाही. मुद्दामून आपल्याला लांबची ऑर्डर देणार. अशा वेळेस निगडी, इकडं तिकडं, देहूत, आळंदी. अरे काय करायची संध्याकाळी देऊ आळंदीला जाऊन. सकाळचं द्या ना तुम्ही, सकाळचं नाही देणार, सकाळचं इथलं इथं कुचवणार. पण बाई नशीब आपलं ओलाचे उपकारमुळं आज आपले. पण डोकं बी मी चालवलं बरं का, त्याला सोडलं नाही.
दाहेरी कुठलं वडगाव शहरीतल्या कस्टमरला, त्याच्यामुळे माझे 500 700 800 800 900 रुपये त्याच्यामुळे झाले. आणि तिकडनं लागत लिंक करता इथं महेश सोसायटी झालं तर टोटल 1740 काहीतरी झालं, जे की मला वाटतं 1750 जरा 18 19 20 अजून 250 रुपये करू शकतो. म्हणजे टोटल राऊंड फिगर 2000 होतील. 6 वाजून 4 मिनटं आलं तर काय वाटतं मित्रांनो, एका तासात 250 होतील का? 250 नाही होणार, 100-150 होतील. आणि अजून 8-1 वाजेपर्यंत थांबलं तर होईल 250 रुपये होईल. काय म्हणजे लोकल ऑर्डर मारायची इथले तर, पण मला नाही वाटत मी करेल, कारण बाई लय हिंडलो आहे, जास्त हाऊ नको. 1700 रुपये खूप आहेत माझ्यासाठी. काल तर 1000च केलं तर तुम्हाला माहिती, मी 1000मध्ये बी खुश होतो. मी 1700 काही चीज आहे, 1700 रुपये माझ्यासाठी खरंच खूप चांगले आहेत. आणि मला वाटतं आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करावं, बाद झालं ती बडबड करावी. तू कुत्रे बाबा, भीती वाटते कुत्र्यांची. कुठलं कुत्रं चावल काय माहीत, मालकाला माहिती आहे चावते नाही चावत, आपल्याला काय माहीत. आणि चावले मग इंजेक्शन घ्यायचे, लाख पिढीतात दुष्काळ 12वा महिना. असो, खूप चांगला व्यवसाय झाला, असंच रोज व्यवसाय व्हावा, असंच घरापर्यंत कस्टमर भेटावे. तर चला आजचा व्लॉग इथं सेंड करूया, भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय. अजून जमलं तर मारलं तर मारल मी, एंडला टाकल जर टाकलं तर, जर अजून एक्स्ट्रा काम केलं तर, नाहीतर 1700मध्ये फायनल लॉक. तर बघा मीटर अजून बी डाऊनच आहे, दाखवतो. दाखवायचं काय, विश्वास आहे तुमचा आमच्यावर, नसलं तरी मला काय फरक पडतो. कोण विचारतं आपल्याला की बाबा हा दाखव नाही. ये बाबा, ते बघा मगाशी सोडले, आता 270 रुपये दिसतात. मगाशी मला वाटतं 193 काहीतरी झालते, 93 का 95. एक 10-15 मिनटात 8-9 मिनटात बघा किती वाढले. ही चांगली गोष्ट आहे, वेटिंगला बी पैसे पडतं ते. आणि एक 500 मीटरवर इकडे सोडलं मी, ठीक आहे काय हरकत नाही. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. पण शुभरात्री, बाय.